सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील जो पहिला टॉपिक आहे टीचिंग अप्टिट्यूड, त्याच्यामध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघत आहोत. तर 94 कन्सेप्ट आपण सांगितलेले आहे. कृपया हे सगळं 94 कन्सेप्ट आपण व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून त्याचं रिव्हिजन करावी. आता 95वा कन्सेप्ट आहे. इथं काही थेअरी दिलेल्या आहेत आणि ते थेअरी कोणी सांगितले त्याचं नाव आहे. कृपया हे थेअरीचं नाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट. मॉरल म्हणजे नैतिक विकासांचा सिद्धांत लॉरेन्स कोलबर्ग यांनी सांगितलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मॉरलिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, विद्यार्थीकडे मॉरलिटी पाहिजे, हा त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर थेअरी ऑफ फ्लुइड इंटेलिजन्स. आता फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे काय ते आपण पुढच्या डिटेल व्हिडिओमध्ये बघू. फ्लुइड इंटेलिजन्सचा हा कन्सेप्ट सांगितलेले व्यक्ती रेमॉन्ड कॅटल यांनी. त्याच्यानंतर आहे थेअरी ऑफ क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. आता 1969 ला ही कन्सेप्ट जॉन हॉर्न यांनी सांगितलेले आहेत. फक्त त्यांचं नाव लक्षात घ्या. त्याच्यानंतर एरिकसॉन यांनी मोरॅटोरियम हा थेअरी सांगितलेले आहे. आता मोरॅटोरियम म्हणजे काय? इट इज वन सायकोलॉजिकल थेअरी. आता मोरॅटोरियम म्हणजे त्याचा अर्थ काय माहितीये का? द टेम्पररी स्टॉपिंग ऑफ एन ऍक्टिव्हिटी. द टेम्पररी स्टॉपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. 1968 म्हणजे एखाद्या स्टॉप करणे ऍक्टिव्हिटी. विद्यार्थी एक ऍक्टिव्हिटी करत असताना सडनली ती ऍक्टिव्हिटी स्टॉप करतात. आता दररोज ग्राउंडवर खेळणारा विद्यार्थी अचानक 7-8 दिवस तो खेळत नाही, स्टॉप करतो. सतत अभ्यास करणारा विद्यार्थी अभ्यास करत नाही, स्टॉप करतो. सतत बोलणार विद्यार्थी अचानक 7-8 दिवस एकदम शांत बसतो वर्गात. म्हणजे त्यांचा टेम्पररी स्टॉपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी हे का होतो, कशासाठी होतो, हे ह्या थेअरीमध्ये सांगितलेलं. 1968 मध्ये हा थेअरी दिलेला आहे. द थेअरी ऑफ सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट. ओके, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर द पिरियड ऑफ एक्सपेरिमेंटेशन अँड आयडेंटिटी एक्सप्लोरेशन. म्हणजे एक्सपेरिमेंट करण्याचा हा एक पिरियड आहे मोरॅटोरियम. म्हणजे आयडेंटिटी एक्सप्लोरेशन दॅट टेक प्लेस ड्युरिंग द पिरियड. कृपया ते वाक्य आहे तसं समजून घ्या. त्याच्यानंतर स्टेजेस ऑफ मॉरल डेव्हलपमेंट. आता प्रत्येक विद्यार्थीमध्ये मॉरल डेव्हलपमेंट कशा होत जातो हे 1958 ला लॉरेन्स कोलबर्ग यांनी सांगितलेलं आहे. या मॉरल स्टेज डेव्हलपमेंट मध्ये 6 स्टेजेस आहे. पहिला स्टेज आहे त्याला अवॉइडिंग पनिशमेंट. म्हणजे शिक्षापासून रक्षण करणे, अवॉइड, त्याच्यापासून अलिप्त राहणे. आपल्याला शिक्षा होऊ नये म्हणून आपण अवॉइड करतो. आता समजा दररोज होमवर्क नाही केलं तर शिक्षक त्यांना पनिशमेंट देतात वर्गात. मग पनिशमेंट घेऊ नये म्हणून विद्यार्थी होमवर्क करतात. अवॉइडिंग द पनिशमेंट हा पहिला स्टेज आहे. त्याच्यामुळे काय होतं, मॉरॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला सुरू होतो. त्यानंतर सेल्फ इंटरेस्ट. विद्यार्थी त्या नैतिकतेमध्ये स्वतः सहभाग घेतात, इंटरेस्ट वाढवतात. आणि ह्या 2 गोष्टी कशावर येतात? प्री कन्व्हेन्शन स्टेजमध्ये. त्याच्यानंतर आहे गुड बॉय अटिट्यूड. म्हणजे चांगलं अटिट्यूड, गुड बॉय. हे गुड बॉय आहे बघा. गुड बॉय विद्यार्थी काय ते नैतिक रूल्स फॉलो करत असतात म्हणून आपण त्यांना गुड बॉय म्हणतो. बॅड बॉय, गुड बॉय. गुड बॉय अटिट्यूड, मॉरॅलिटी फॉलो करणारा. त्याच्यानंतर लॉ ऑर्डर. जे शासनाचा रूल्स अँड रेग्युलेशन असतो, लॉ अँड ऑर्डर फॉलो करणारा विद्यार्थी किंवा लोक हे मॉरॅलिटी फॉलो करीत असतात. म्हणजे त्याला भिवून तरी आपण ते फॉलो करतो. त्याच्यानंतर सोशल कॉन्ट्रॅक्ट. आपल्याला समाजात राहत असल्यामुळे समाजामध्ये अग्रीमेंट आपण करतो. मी पण चांगला राहतो, तू पण चांगला राहा. मी पण चांगला वागतो, तू पण चांगला वाग. सोशल कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर प्रिन्सिपल, एक तत्व निर्माण होतो. ह्या पहिल्या 2 स्टेजला आपण प्री कन्व्हेन्शनल म्हणतो. त्याच्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये येणारा 2 कन्सेप्ट कन्व्हेन्शनल येणार आहे आणि शेवट 5-6 येणार हे पोस्ट कन्व्हेन्शनल. एकूण 3 लेवल्स ऑफ डेव्हलपमेंट आहे. डिस्क्राईब हाऊ पीपल डेव्हलप देअर सेन्स ऑफ राईट अँड रॉंग. लोकांना चांगलं काय आहे आणि वाईट काय हे लक्षात येतो. अँड हाऊ इट चेंजेस ओव्हर टाइम. आणि ते कालांतराने कशा बदलत जातो ह्या मॉरल स्टेजमध्ये सांगितलेलं आहे. आता एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग. ऍक्टिव्ह लर्निंग कशाला आपण म्हणतो?
सक्रिय अध्ययन कुठे होत असतात, तर ज्या वर्गात विद्यार्थी डिस्कशन करीत असतात, अभ्यासासंबंधात विद्यार्थी डिबेट करीत असतात, चर्चा करीत असतात, वादविवाद करीत असतात सब्जेक्ट रिलेटेड, आणि ब्रेन स्टॉर्मिंग होत असतो. एक प्रश्न दिल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थी अनेक प्रयत्न करीत असतात, ब्रेन स्टॉर्मिंग होत असतात क्लासरूम मध्ये. असे जर होत असेल तर तो क्लास ऍक्टिव्ह लर्निंगचा एक्झाम्पल आहे म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. थँक्यू सो मच. नमस्कार.